नमस्कार, मी अश्विनी आव्हाड स्वाभिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे छोट्या बाळांची ससा टोपी ही कशी शिवायची, कशी शिवायची हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी एक लांब पट्टी कट करून घेतलेली आहे। बघू शकता ही लांब पट्टी मी अशी कट करून घेतली आहे। ती आता मी डबल फोल्ड करून घेते आणि त्याच्यावर परत एकदा फोल्ड करते। इथे बघू शकता तुम्ही डबल फोल्ड करून घेते। तर आता याची आपण उंची किती आहे ते मी तुम्हाला सांगते। याची उंची मी ठेवलेली आहे 8.5, म्हणजे ती तयार होऊन ती 7.5 येणार। आणि जी रुंदी आहे ती रुंदी मी 9ची ठेवली आहे। तर हा कपडा आपण 4 फोल्ड केल्यावर आपली रुंदी 9ची आली पाहिजे, त्या प्रकारे आपण कपडा घ्यायचा। हा एक्स्ट्रा राहिलेला मी इथे कट करून घेते, म्हणजे जेणेकरून कोणत्याही साईडने जास्त कमी दिसणार नाही। छोट्या बाळांना ह्या अशा ससा टोपी छान वाटते। आता इथे मी सगळीकडून कपडा व्यवस्थित करून घेतलेला आहे। जी घडीची साईड आहे ती घडीची साईड अशी ठेवून आपण इथे दाखवल्याप्रमाणे ह्या कोपऱ्यातून इथे आपल्याला 4 वर मार्क करायचा आहे। तुम्ही बघू शकता 4 वर मार्क करायचा आहे। तसंच ह्या कोपऱ्यातून पण आपल्याला 4 वर मार्क करायचा आहे। जो आपला मधला स्पेस आहे बरोबर सेंटरला, तिथे आपल्याला 3 घ्यायचा आहे, कारण हा भाग आपला बाळाची टाळू जी असते त्या टाळूवर येणारा हा भाग आहे। तिथे बाळाची टाळू व्यवस्थित झाकली गेली पाहिजे, त्याच्यासाठी आपण 3 घेतोय। जर बाळाचं डोकं जर मोठं असेल तर तुम्ही 3.5 पण घेऊ शकता, पण मी ते 3 घेतला आहे। 3 शक्यतो सगळ्यांना व्यवस्थित बसतं। आता ह्या खालच्या कोपऱ्यातून आपल्याला 2 वर मार्क करायचा आहे आणि ह्या कोपऱ्यातून पण 2 वर मार्क करायचा आहे। तुम्ही बघू शकता। आता आपण जे हे माप टाकलेलं आहे सगळ्या साईडने, ते आपण माप सगळ्या एकमेकांना ड्रॉ करून घेऊया। ही ससा टोपी 12 महिन्याच्या बाळाला किंवा 12 महिन्याच्या पुढे 1.5 वर्षाच्या बाळाला पण ही ससा टोपी होऊन जाते। बाळाचं डोकं शक्यतो मोठं जरी असेल तरी पण ही टोपी एकदम कम्फर्टेबल बसते। तर असा आपला यू शेप आला पाहिजे। तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असा यू शेप याच्यामध्ये आला पाहिजे। आता हा आपल्याला आहे तसाच कटिंग करायचा आहे, पण जो खालचा कपडा आहे तो कपडा आपल्याला असा करून मग हा कटिंग करायचा आहे, कारण हा भाग पाठीमध्ये येतो, मागचा पन्ना कट होऊ नये म्हणून। कपडा मी फोल्ड करून घेतलाय, फोल्ड उघडून आता हा कट आपल्याला इथे कटिंग करायची आहे। आपल्याला जसं आपण ड्रॉ केलंय ना तशीच आपल्याला कटिंग करायची आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कटिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे। आता इथे मी तुम्हाला सांगणार आहे, आपली जी मधली पट्टी उरली आहे ही पट्टी, त्या पट्टीपासून आपण ज्या बाळाला खाली नॉट ज्या लावणार आहोत त्या नॉट आपल्याला या पट्टीपासूनच बनवायचा आहे। इथे मी मध्ये कट करून घेते, म्हणजे दोन्हीकडून आपण पहिले हा नॉट करून घेऊया। तर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं या डबल फोल्ड करून आपल्याला दोन्ही साईडून फोल्ड करायचं आहे आणि तिथे परत एक शिलाई करायची आहे। मी कपडा उलटा करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही याच्यात अस्तर पण यूज करू शकता, पण मी फॅब्रिक जास्त असल्यामुळे फॅब्रिक यूज केलेला आहे। आता आपल्याला शिलाई करताना ही बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे। आता आपल्याला ह्या साईडने इथे शिलाई करायची आहे।
आता इथे आपण शिलाई केलेली आहे. आता ही जी नॉड आहे ती नॉड आपल्याला इथे आतमध्ये टाकून घ्यायची आहे. हा जो पार्ट आहे ना, ही जी कटिंग आहे त्याच्यात थोडंसं इकडच्या साईडला आपल्याला ही नाडी आत टाकून घ्यायची आहे. नाडी फक्त ही शिलाईमध्ये आली पाहिजे, जी साईडला आपण शिलाई करणार तिथे आली नाही पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित अशी शिलाई करून घ्या. मी आता सुई तशीच ठेवून इथे फिरून घेतलेला आहे. आता इथे थोड्याशा अंतरावर शिलाई केलेली आहे आणि ते पॅक शिलाई केलेली आहे, जेणेकरून बाळाला शिलाई टोचली नाही पाहिजे आणि नॉट पण एकदम फिटिंगमध्ये राहिली पाहिजे. तसंच आपण आता इथे जो आपला गोल शेप होता ससा टोपीचा, त्या शेपवर आता आपण शिलाई करणार आहोत. तुम्ही बघू शकता. आता जसं आपण तिकडच्या साईडला जी नाडी तिथून आत टाकली तशीच आता आपल्याला इथे पण तशी ह्या साईडला पण आपल्याला आपली सगळी शिलाई करून झालेली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये जे आपला हा यू शेप जो आलेला आहे त्या यू शेपचे इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत, जेणेकरून पलटी होताना व्यवस्थित असे फिनिशिंग येईल आणि छानपैकी पलटी होईल. दुसरे कुठेही कट द्यायचे नाहीये. कोणत्याही प्रकारचं जाड वगैरे दिसलं नाही पाहिजे, त्याने फिनिशिंग छान दिसत नाही. आता आपल्याला या दोन आपण नाड्या टाकलेल्या आहेत त्या नाड्या आपल्याला अशा बाहेर घेऊन असं ओढायचं आहे. ह्या दोन नॉट घेऊन तुम्ही बघू शकता. आता आपला कपडा पलटी झालेला आहे पूर्ण असा. कशाच्या तरी मदतीने जे हे कोणे असतात साईडचे कोपरे हे पण व्यवस्थित असे बाहेर आले पाहिजेत. कशाच्या तरी मदतीने हे कोपरे जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे. बघू शकता तुम्ही. आता इथे जी आपली ओपन साईड आहे ती आपण इथे दोन्ही साईडकडून आतमध्ये टाकून इथे आपण शिलाई करून घेणार आहोत. आता इथे आपण आतमध्ये शिलाई करून घेतलेली आहे. आता तुम्हाला जसं सांगितलं तसं आपल्या ज्या दोन नॉड आहेत त्याबरोबर ह्या दोन्ही टोकावर ठेवायच्या. तुम्ही बघू शकता दोन्ही टोकावर ठेवायच्या आणि ह्या साईडने आपल्याला इथे शिलाई करायची आहे. व्यवस्थित असं ठेवून ह्या साईडने आणि ह्या साईडने आपल्याला शिलाई करायची आहे. आता इथे आपली सगळ्या बाजूने शिलाई करून झालेली आहे. आता आपल्याला ही बाजू परत पलटी मारायची आहे. याचे जे कोने आहेत ते कोने आपण व्यवस्थित असे बाहेर काढायचे आहेत. इथे थोडंसं जाड असल्यामुळे इथे मी आतून थोडासा कट देते. मग
तो कोपरा जो आहे तो छान असा बाहेर येईल. तुम्ही बघू शकता खूप छान अशी ससा टोपी आपली इथे शिवून रेडी झालेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं ह्या साईडने आपण ते 4-4 इंच घेतलं होतं आणि इथे 3 घेतलं होतं. जर तुमच्या बाळाचं डोकं मोठं असेल तर तुम्ही ते 3.5 पण घेऊ शकता, मग जेणेकरून आपली बाळाची जी टाळू असते ती झाकली जाईल. तर अशा प्रकारे आपली ही ससा टोपी इथे शिवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ससा टोपी इथे शिवून झालेली आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कटिंग आणि स्टिचिंगचा हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या बाळाला ही अशी ससा टोपी ट्राय केल्यावर ती तुमच्या बाळाला कशी बसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.